हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? ठीक आहे. अभ्यास चालू आहे ना ऑसोलेशनचा. आज आपण एक नवीन पॉईंट घेऊन आलेलो आहे. आता जे सिम्पल आहे, ॲम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. ओके, तो आपण आज पॉईंट बघणार आहे. अतिशय छोटासा आहे. काय डेफिनेशन आहेत, ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन काय, पिरियडची डेफिनेशन काय, फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय आणि काय फॉर्म्युले ते आपल्याला एक्झाम्पलसाठी काय पडणार आहेत, उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय बघू. आता समजा आपला पार्टिकल आहे, आता इक्विलिब्रियम पोझिशनला आहे किंवा मीन पोझिशनला आहे आणि त्याला मी असं डिस्प्लेस करतो. ओके, आणि इथून सोडून देतो. ही जी डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशन पासूनची जी डिस्प्लेसमेंट असणार आहे, ओके, त्याला आपण काय मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मग ती डिस्प्लेसमेंट एवढी असू शकते किंवा एवढी असू शकते. ओके, म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. आणि हा पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करते? सिंपल हार्मोनिक मोशन, रिपिटेशन चालू आणि टू अँड फ्रो. ओके, त्याला आपण करणार आहे ॲम्प्लिट्यूड. बघा आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय बघू. सुरुवातीला आपण ॲम्प्लिट्यूड बघूया. ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM आणि तो सिंपल डिनोटेड बाय A. ओके, समजा एक मी पाथ काढतो. ही आपली एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मीन पोझिशन समजायला M N आणि काय असणार आहे O. आणि पार्टिकल काय करतोय? सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म होते. ही त्याचे काय असणार? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. इथून ह्या पार्टिकल जर असेल तर पार्टिकल जर इथं आला, इथून परत इथं आला, परत तो इथून इथं आला, ही त्याची काय असणार आहे? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. ओके, आणि हा जो आपला पार्टिकल आहे तो कोणत्या पाथवरती होतोय? M N. ओके, आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. हे जनरल इक्वेशन आहे. पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, आणि ही जी डिस्प्लेसमेंट असणार इकडे काय असणार आहे? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम ही प्लस a आणि इकडे काय असणार आहे? मायनस a. ओके, आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? प्लस मायनस a. आणि ही जर इथं पुट केली प्लस मायनस a इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, हा कॅन्सल होईल म्हणजे प्लस मायनस 1 साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, देअरफॉर साइन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू प्लस मायनस 1. केव्हाही असणार आहे x इज इक्वल टू प्लस मायनस. ओके, किंवा इथं जर असं दाखवायला गेलं, हा एक सिंपल पेंडुलम साठी समजा बॉब आहे. आता तो मीन पोझिशनला आहे. इथून जर डिस्प्लेस केला, इथून रिलीज केला, ही काय असणार? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठून? फ्रॉम मीन पोझिशन. ओके, डेफिनेशन काय बघा. पार्टिकल काय असणार? मॅक्झिमम, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल. पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करते? सिंपल हार्मोनिक मोशन्स. आणि ही काय असणार? त्याची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. ओके, सिंपल डेफिनेशन. ॲम्प्लिट्यूड तुम्ही किती देऊ शकता? एवढी देऊ शकता. ही जी असणार आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल कुठून देतोय? फ्रॉम इट्स मीन पोझिशन. इथून जर रिलीज केला तर तो कोणती मोशन परफॉर्म करतोय? SHM. ही ह्या पार्टिकलची काय असणार? ही मॅक्झिमम प्लस a आणि इकडे काय असणार? मॅक्झिमम. म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट एक तर प्लस a आणि दुसरी काय असणार आहे? मायनस a. फ्रॉम कुठून? पार्टिकल कोणती मोशन करतोय? परफॉर्मिंग SHM. आणि कुठून डिस्प्लेसमेंट करतोय आपण? फ्रॉम इट्स मीन पोझिशन. त्याला आपण करणार आहे ॲम्प्लिट्यूड. बऱ्याच वेळा येणार आहे ही टर्म्स.
प्रत्येक युनिटसाठी तो आपण काय करणार आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ओके, समजलं. अँप्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम, आणि पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करते, सिंपल हार्मोनिक मोशन्स, त्याला आपण करणार आहे अँप्लिट्यूड्स. ओके, आता आपण पुढची टर्म बघू, पिरियड. पिरियड व्यवस्थित लक्ष द्या. पिरियड सिम्बॉल टी. पिरियड म्हणजे काय असतो ते बघा, तुम्हाला ह्या पाथ वरती पण एक्सप्लेन करतो. एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. समजा हा पार्टिकल इथून स्टार्ट झाला, इथून ओ पॉइंट पासून, समजा तो इथे येईल, परत कुठे येईल, इथं येईल, परत इथं येईल, आणि परत इथं येईल. म्हणजे हे काय झालं, एक ऑसिलेशन्स कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे तो काय असणार आहे, पिरियड. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो कोणती मोशन फॉर्म करते, सिंपल हार्मोनिक मोशन. किंवा हा जो पेंडुलम इथून जर सोडला, इथून जर रिलीज केला, आणि परत त्याच जागेवरती येण्यासाठी लागलेला वेळ, पण किती ऑसिलेशन, एक, कंप्लीट 1 ऑसिलेशन्स. ओके, किंवा समजा पार्टिकल जर इथून स्टार्ट झाला, एक्स्ट्रीम पासून, मीन, एक्स्ट्रीम, पार्टिकल जर समजा इथून जर स्टार्ट झाला तर तो इथे येणार, एक्स्ट्रीम पासून परत इथे येणार, हे काय झालं, हाफ, परत रिटर्न. म्हणजे जिथून स्टार्ट झालाय परत इथे येण्यासाठी, एक ऑसिलेशन्स कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला वेळ म्हणजे तो काय असणार आहे, पिरियड ऑफ SHM. तो काय असणार, पिरियड ऑफ SHM. ओके, बघा त्याची डेफिनेशन काय असणार. किंवा हा जर आपण जर इथून सोडला, बघा, टाइम टेकन बाय द पार्टिकल, आणि पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करते, सिंपल हार्मोनिक मोशन, कंप्लीट 1 ऑसिलेशन. सगळ्यात महत्त्वाचं काय असलं पाहिजे, 1 ऑसिलेशन, त्याला आपण करणार आहे पिरियड. बघा, द टाइम टेकन बाय द पार्टिकल performing SHM to complete 1 oscillation is called period. किती डेफिनेशन, एक ऑसिलेशन्स कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतोय त्याला म्हणायचं पिरियड. एक ऑसिलेशन्स कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ त्या पार्टिकलला म्हणजे तो काय असणार आहे, पिरियड. टाइम टेकन बाय द, हा जो पार्टिकल आहे त्याला किती वेळ लागतोय, आणि तो पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन, टू कंप्लीट 1 ऑसिलेशन लक्षात ठेवा, इज कॉल्ड, त्याला आपण करणार आहे पिरियड. बघा, आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असते इन टाइम टी साठी. बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन टाइम टी साठी, बघा, स्मॉल टाइम टी साठी डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, हे इक्वेशन आहे त्या टाइम टी साठी. आता पार्टिकल काय करतोय, असे ऑसिलेशन्स परफॉर्म करतोय. ओके, आफ्टर टाइम टी साठी बघू, हे टी टाइम साठी, आफ्टर टाइम टी, टी प्लस टी म्हणू शकतो आपण, किंवा टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा, आणि टीचा फॉर्म्युला काय असतो, 2 पाय अपॉन ओमेगा. हे टाइम वाढत जाणार आहे. ही जी डिस्प्लेसमेंट आहे ह्याच्यासाठी, नंतर आफ्टर टाइम टी, टाइम वाढलेला आहे, आफ्टर टाइम टी. इक्वेशन काय होईल बघा, हेच x इज इक्वल टू a साइन ओमेगा, टी इथं पुट करू, म्हणजे टी प्लस हा पुट करू आपण,
2 पाय अपॉन ओमेगा प्लस फाय. परत एकदा बघा, ही टी ची व्हॅल्यू इथं पुट केलेली. ओके. टी प्लस 2 पाय ओमेगा. ओके. आता बघा, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगाने आत मल्टिप्लाय करा. ओमेगा टी प्लस 2 पाय ओमेगा अपॉन ओमेगा प्लस फाय हा कॅन्सल होईल. एक्स इज इक्वल काय मिळेल, ए साइन ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय. ओके. आता हे मी असं लिहितो, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय प्लस 2 पाय. ओके. बघा, आणि हा जो आहे ह्याला आपण काय म्हणू, थिटा. आणि आपला फॉर्म्युला आहे साइन थिटा प्लस 2 पाय. साइन थिटा प्लस 2 पाय काय असतो, साइन थिटा प्लस 2 पाय हा काय असतो, साइन थिटा. हे लक्षात ठेवा. किंवा जनरल फॉर्म्युला बघा, साइन थिटा प्लस 2 पाय एन हा काय असतो, साइन थिटा असतो, वेअर एन इज इक्वल टू 1 2 अँड सो ऑन. ओके. म्हणजे इथं काय, हा साइन थिटा प्लस 2 पाय, साइन थिटा प्लस 2 पाय काय असणार आहे, साइन थिटा. म्हणजे देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साइन, हा थिटा म्हणजेच काय, ओमेगा टी प्लस थिटा. हा फॉर्म्युला बघा, साइन थिटा प्लस 2 पाय म्हणजेच काय असतो, साइन थिटा. इथं बघा, साइन थिटा प्लस 2 पाय म्हणजेच काय असणार आहे, साइन ह्याला काय म्हटलेलं आपण, थिटा म्हटलेले, त्यामुळे हा तसाच लिहिलेला आहे. इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर करा. ह्याची डिस्प्लेसमेंट ह्या टाइमला होती, नंतर आफ्टर टाइम टीला टाइम वाढल्यानंतर आपल्याला डिस्प्लेसमेंट सुद्धा काय मिळाली, तीच मिळाली, म्हणजे तीच रिपिटेशन्स. पार्टिकल ज्यावेळेस एक ऑसिलेशन कंप्लीट केलं त्या टाइम टीला, तर नंतरचा ऑसिलेशन सुद्धा काय असणार आहे, तोच असणार आहे. पिरियड काय असणार आहे, तोच असणार. रिपिटेशन्स तेच असणार. लक्षात. पुढे अजून जर टाइम वाढवला तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, हेच मिळेल. परत अजून टाइम वाढवला तर इक्वेशन काय मिळेल, हेच मिळेल. म्हणजेच इक्वेशन 1 मिळेल. ओके. समजलं. म्हणजे टाइम टेकन बाय द पार्टिकल टू परफॉर्म टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, त्याला आपण काय करणार आहे, पिरियड्स. ओके. आपल्याला काय अजून फॉर्म्युले पिरियड साठी बघायचे. बघा आता, अजून जरी तुम्ही हा जो होता फॉर्म्युला टी इज इक्वल टू आता टी प्लस टी, परत अजून टाइम जर वाढला तर काय होईल, टी प्लस 2t होईल. परत ते जर इथं जर पुट केलं आपण, हा जर इथं जर पुट केला तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, तेच मिळणार आहे. त्यामुळे त्याची काही गरज नाही. आता आपल्याला माहिती आहे वी हॅव काय फॉर्म्युले बघू आपण पिरियड साठी, की जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल साठी काय पडणार आहेत, उपयोगी पडणार आहेत. ओके. बघा आता, सुरुवातीला झालेलं आहे आपलं सेकंड लेक्चर, सेकंड व्हिडिओ बघा तुम्ही. ओके. आणि ओमेगा काय मिळेल, अंडर रूट के अपॉन एम. परत हे इक्वेशन लिहितो मी, ओमेगा सी इज इक्वल टू के अपॉन एम. आणि आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू काय असतो, के इंटू एक्स. मॅग्निट्यूड फॉर्म लिहिलेला आहे मी हा. रिस्टोरिंग फोर्स सेकंड लेक्चर्स लिनियर एसएचएम च्या डेफिनेशन साठी ज्याचा व्हिडिओ बघताय त्यांनी सेकंड नंबरचा व्हिडिओ बघा, फॉर्म्युला कसा आले समजेल. ओके. देअरफॉर के दिल काय मिळेल, हा इकडे एफ अपॉन एक्स तो इथं पुट करू, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल, एफ अपॉन एक्स आणि अपॉन काय असणार आहे, एम.
बघा इक्वेशन काय होईल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एफ अपॉन एक्स अपॉन एम. एफ म्हणजे काय असतो, फोर्स पर युनिट. एक्स म्हणजे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, हे मिळालेलं आहे. किंवा हा काय मिळेल, अंडर रूट मध्ये जाईल, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन एम. थोडेसे फॉर्म्युले आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. इथले जरी अरेंज करायचे, ओमेगा स्क्वेअर एफ अपॉन एक्स अपॉन एम. ओके, हा एक्स खाली लिहिला तरी चालेल. ओके, बघा आता एफ इज काय असतो, मास इंटू ऍक्सेलरेशन्स. ओके, सेकंड लॉ न्यूटन्स. आणि एफ अपॉन एम इज काय मिळेल, ऍक्सेलरेशन. आणि हा बघा एफ अपॉन एम म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन. म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल, ए अपॉन एक्स. म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार, अंडर रूट ए अपॉन एक्स. म्हणजेच काय असणार आहे, ए म्हणजे काय असणार आहे, ऍक्सेलरेशन पर युनिट काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, आता बघूया आपला हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण परत एकदा लिहूया. किंवा पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. आणि टी काय मिळेल, 2 पाय. ओके, आणि ओमेगा म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ही व्हॅल्यू तिथं पुट करू. म्हणजे ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, नंबर ऑफ फॉर्म्युलेस तयार होतात, रिअरेंज करतोय आपण. व्यवस्थित लक्ष द्या. आता हा एक फॉर्म्युला बघा, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. जसं आपण ओमेगाची व्हॅल्यू ही पुट केली इथं, तशीच ह्या ओमेगाची व्हॅल्यू तिथं पुट करू. टी इज इक्वल टू 2 पाय ओमेगा म्हणजेच काय, अंडर रूट के अपॉन एम. एम वर जाईल, टी इज काय मिळेल, 2 पाय अंडर रूट एम अपॉन के. हे फॉर्म्युले पिरियड साठी आहेत, हे आपल्याला न्यूमेरिकल साठी लागणार आहेत. ओके, फक्त इथं आपण काय करतो, रिअरेंज करतोय. फक्त फॉर्म्युले ह्याच्या त्यातून ह्यात पुट करतो लक्षात. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल. अतिशय सिंपल इझी आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. ओमेगा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, या त्याचा स्क्वेअर रूट घेतलेला आहे. परत आपल्याला माहिती आहे फोर्स कॉन्स्टंट के तो इथं पुट केलेला आहे. आणि ओमेगा स्क्वेअर इज फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन एस, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन एम हे स्क्वेअर रूट मध्ये टाकलेले आहे. परत हीच व्हॅल्यू आपण इथं लिहिलेली आहे, के अपॉन एम. म्हणजेच काय असणार, मास इंटू ऍक्सेलरेशन. परत हा एम इकडे म्हणजे सेम, म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इथे लिहिलेले आहे, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि आपल्याला पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे, 2 पाय अपॉन ओमेगा. आणि ओमेगाची व्हॅल्यू ही पुट केलेली आहे आपण, 2 पाय अपॉन अंडर रूट ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, आणि परत अजून एक व्हॅल्यू आपण पिरियडची मिळवतोय ह्या फॉर्म्युल्यासाठी. म्हणजे टी इज इक्वल 2 पाय अपॉन ओमेगा, आणि ही व्हॅल्यू पुट केली आहे, अंडर रूट के अपॉन एम. एम वर जाईल. ओके, काय पिरियड. आणि लास्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघू. फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. फ्रिक्वेन्सी ऑफ SHM म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM इट इज एन ने पण डिनोट करतो, किंवा आपण एफ ने सुद्धा डिनोट करू शकतो. बघा आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, समजा इथं दाखवतो तुम्हाला. हा जर बॉब इथून सोडला तर इथून इथे येण्यासाठी एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेलं म्हणजे पिरियड. आणि इथं बघा 1 2 3 4 5 हे नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन पर युनिट टाइम. एका सेकंदात तो किती ऑसिलेशन्स परफॉर्म होते, एका मिनिट पर युनिट टाइम चालत आहे 1 सेकंद पर सेकंद, किंवा पर मिनिट, किंवा पर
आवर्स. म्हणजे हाऊ मेनी नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल त्याला आपण करणार आहे फ्रिक्वेन्सी. बघा ते डेफिनेशन किंवा हा पार्टिकल असे नंबर ऑफ ऑसिलेशन्स. बघा द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल. आणि तो काय परफॉर्म करेल बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM per unit टाइम इज कॉल्ड. त्याला आपण करणार आहे फ्रिक्वेन्सी. ओके. आणि फ्रिक्वेन्सी मध्ये देअरफॉर इज इक्वल टू पर युनिट टाइम्स. n इज इक्वल टू काय मिळेल टी म्हणजेच काय बघा हा फॉर्म्युला यूज करू 2 पाय अंडर रूट m अपॉन k आणि हा वर जाईल n इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट k अपॉन m. दिस इज एक्सप्रेशन ऑफ फ्रिक्वेन्सी आणि दिस इज एक्सप्रेशन काय असणार आहे. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा जेणेकरून जे न्यूमेरिकल असेल आपले ते सोडवण्यासाठी आपल्याला काय ते उपयोगी पडतील. पॉज करून लिहा.